HM घाटमाता न्यूज. तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी अजित तुकाराम चव्हाण, राहणार यमाजी पाटलाजीवाडी, यप्पावाडी. मी सांगली जिल्हा परिषद निवडणूक 2026 साठी करगणी जिल्हा परिषद गटातून ओपन संवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोणत्या पक्षाकडून केलंय? भारतीय जनता पार्टीकडून बी फॉर्मवर पर्यायी उमेदवार, प्राधिकृत उमेदवार नंबर 2 म्हणून मी अर्ज दाखल केलेला आहे. तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल पक्षाकडून असं तुम्हाला वाटतंय का? हो, खात्री आहे. कशाच्या जोरावर असं वाटतं? माझं कार्य चांगलं आहे आणि करगणी जिल्हा परिषद गटामध्ये ओपन संवर्गाचं मतदान जवळजवळ 12,000 पेक्षा जास्त आहे, 29,000 पैकी. आणि ओपन संवर्गासाठी आरक्षण पडलेलं आहे हा मतदारसंघ. त्याच्यामुळे निश्चितच ओपन संवर्गामधून ओपन संवर्गाचा उमेदवार म्हणून मला देतील अशी मला खात्री आहे. तुमचं जिल्हा परिषदेसाठी आता तुम्ही अर्ज भरलेला आहे, परंतु लोकांमध्ये तुम्ही असं काही सांगण्यासारखं काम केलेलं आहे का जे तुम्ही लोकांना सांगू शकता? हो, मी गेली 20 वर्ष मॉडर्न एज्युकेशन सोसायटी आटपाडी या संस्थेचा चेअरमन म्हणून काम करतो शिक्षण क्षेत्रामध्ये. त्या संस्थेची 4 हायस्कूल मी चालवतो, या तालुक्यातच आहे. करगणी जिल्हा परिषद गटाचं म्हणाल तर पिंपरी आणि माडगुळे हे 2 हायस्कूल ह्या जिल्हा परिषद गटामध्येच येतात. शिवाय मी 2012 पासून 22 पर्यंत यप्पावडी ग्रामपंचायतचा उपसरपंच, सदस्य आणि सरपंच म्हणून काम केले. त्याच्या अगोदर माझ्या वडिलांनी 10 वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम केलेलं आहे, सरपंच, उपसरपंच. आणि त्यांच्या कालावधीपासून ग्रामीण विकासासाठी भरपूर चांगले यप्पावडीमध्ये काम केले आणि आम्ही सर्व यप्पावडीकरांच्या सहकार्यानं हे गाव जिल्ह्यामध्ये प्रथम आणलेलं आहे. ग्राम स्वच्छता अभियानमध्ये विभागामध्ये 2य क्रमांकापर्यंत आम्ही गेलेलो आहे. निर्मल ग्राम, जलसंधारण असे भरपूर पुरस्कार मिळून एक तालुक्यातील आदर्श गाव म्हणून आम्ही यप्पावडी आज तालुक्यात सर्वात जास्त आदर्श गाव आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या कामाचा मला अनुभव आहे, शिक्षण क्षेत्राचा आहे. 2014 साली मी एक विकास सोसायटी नवीन रजिस्ट्रेशन करून आणलेली आहे. तिचं आज 3.5-4 कोटी वाटप आहे आणि 14 पासून स्थापनेपासून ती विकास सोसायटी 100% वसूल आहे. आणि तालुक्यातील 70-75 सोसायटीमध्ये आज क्रमांक 5च्या आतमध्ये सोसायटी आहे माझी. इतकी उत्कृष्ट मी सहकारामध्ये चालवतोय. शिक्षकांची एक पतसंस्था चालवतोय. आता हे जिथं आपण ऑफिस बसलो इथं माझे 7 एकर साईट आहे. गदिमा हाऊसिंग सोसायटी म्हणून पहिली तालुक्यातील रजिस्टर असलेली हाऊसिंग सोसायटी मी या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. जे सर्व प्रकारच्या कामाचा मला अनुभव आहे. सकारात्मक आणि वैचारिक राजकारण आम्ही माझ्या वडिलांपासून, आजोबापासून आम्ही परिसरामध्ये करतोय. तुमचा जो अर्ज आहे तो दुसरा पर्याय म्हणून पार्टीच्या तर्फे भरलेला आहे. तर समजा तुम्हाला जर तिकीट नाहीच मिळालं तर पुढे काय तुम्ही काही हे विचार केलाय का त्या संदर्भात? जर तिकीट मिळेल अशी खात्री आहे, पण समजा तिकीट नाही मिळालं तर मला अनेक जणांचे मेसेज येत आहेत, निरोप येत आहेत. म्हणजे मी फार गाजावाजा न करता अर्ज भरलेला नाही. मला अर्ज भरायच्या आदल्याच दिवशी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आणि बापूसाहेब देशमुख यांनी सांगितले की तुम्ही तुमचा भाजपतर्फे अर्ज भरा. म्हणून मी 11th आवरला शेवटच्या टप्प्यात त्यांच्या सूचनानुसार, त्यांच्या सूचनांना मान देऊन, कारण त्यांची सूचना डावलण्यात का मी काही मोठा कार्यकर्ता नाही, त्यामुळे मी त्यांच्या सूचनेला मान देऊन अर्ज भरलेला आहे. मात्र आता अर्ज भरल्यानंतर माउथ टू माउथ पब्लिसिटी माझ्या अर्जाची इतकी प्रचंड झालेली आहे करगणी गटामध्ये की भयंकर मला फोन येत आहेत, मेसेज येत आहेत, निरोप येत आहेत की तुमच्यासारखा सुशिक्षित आणि क्वालिफाईड उमेदवार, तात्विक आणि वैचारिक राजकारण करणाऱ्या माणसाची ह्या मतदारसंघाला गरज आहे, असे मला लोकांचे पॉझिटिव्ह पूर्ण रिप्लाय येत आहेत. आणि उमेदवारी मिळेल अशी मला 100% खात्री आहे. पण जर यदा कदाचित उमेदवारी नाही मिळाली तर पुढील वाटचाल मी माझ्या कार्यकर्त्यांशी, लोकांशी, सगळ्यांशी चर्चा करून मग पुढे ठरवणार आहे. HM घाटमाता न्यूज.